तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 9वी ची जी घटक चाचणी क्रमांक 2 होणार आहे 2025 मध्ये. तर त्याच्या दृष्टीनं आपण मागच्या काही व्हिडिओपासून सराव प्रश्नपत्रिका सुरू केल्या होत्या. तर इयत्ता 9वीच्या सगळ्या विषयाच्या पहिल्या सराव प्रश्नपत्रिका आपल्या झालेल्या आहेत. तर या व्हिडिओमध्ये आपण सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 2 मराठी विषयाची बघणार आहोत. म्हणजे याच्या आधी आपली मराठी विषयाची एक सराव प्रश्नपत्रिका झालेली आहे. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे. तिथे जाऊन तुम्ही याच्या आधीची पहिली सराव प्रश्नपत्रिका बघू शकता. सगळ्या विषयाच्या पहिल्या सराव प्रश्नपत्रिका बघू शकता. तसंच 9वी साठी आपण एक WhatsApp ग्रुप किंवा WhatsApp चॅनल तयार केलेला आहे. त्याची लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये. तिथे जाऊन तुम्ही ते जॉइन करा, जेणेकरून तुम्हाला 9वीच्या नोट्स मिळतील. इतर सर्व प्रश्नपत्रिका, सराव प्रश्नपत्रिका सुद्धा मिळून जातील. तर घटक चाचणी क्रमांक 2 इयत्ता 9वी मराठी ही पूर्णतः सरावासाठी तुम्हाला दिलेली प्रश्नपत्रिका आहे. म्हणजे हे प्रश्न तर करायचेच आहेत. तसेच यासारखे इतर जे प्रश्न आहेत पाठ्यपुस्तकातले ते करायचे आहेत. तर ही प्रश्नपत्रिका पूर्णपणे तुमच्या सरावासाठी असणार आहे. ओके. फक्त आणि फक्त सरावासाठी असणार आहे. जसेच्या तसे प्रश्न कुठल्याही आपल्या प्रश्नपत्रिकेतले येणार नाहीत. फक्त परीक्षेचा तुम्हाला आराखडा कळावा आणि परीक्षेत नेमके कशासारखे प्रश्न येतील ते कळण्यासाठी हा व्हिडिओ आहे. विभाग 1 गद्य. प्रश्न क्रमांक 1 आहे, पुढील उतारा वाचा आणि दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. इथून सुरू होते. तसे आमचे जुने आकाशवाणीतले बऱ्यापैकी आभारबाज होतेच. इथपासून ते असे मानणाऱ्यांचे आभार. इथपर्यंत हा उतारा आहे. आणि मग त्याच्यावर आधारित प्रश्न. इथे बघा, जुन्या आकाशवाणीतल्या या कार्यक्रमासाठी आभाराची चैन तयार करत असत. कोणत्या कार्यक्रमासाठी ते लिहायचंय? 4 कार्यक्रम. आकाशवाणीवरील आभार प्रदर्शनाची कारण, 4 कारणे काय करायचे आहेत? लिहायचे आहेत. त्याच्यानंतर पुढे घाऊक आभार या शब्दाचा तुम्हाला समजलेला अर्थ तुम्ही तुमच्या शब्दात लिहायचा आहे. आता इथं तुमचं स्वमत आहे. तर तुम्हाला समजलेला अर्थ तो तिथं लिहायचा आहे, स्वमत. त्याच्यानंतर पुढे विभाग 2 पद्य. तर याच्यामध्ये प्रश्न क्रमांक 2 खालील पद्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. यासाठी ती कविता वाचायची आहे. इथून ते इथपर्यंत ही सगळी कविता पूर्ण. ओके. तर त्याच्यातला पहिला प्रश्न काय आहे बघा कवितेतला? आकृती पूर्ण करा. कवीने कवितेतील आई म्हणून कोणाला संबोधलं? ती 2 नावं लिहायची. कवितेत आलेल्या प्राण्यांची नावे, 2 नावं तिथं लिहायची. त्याच्यानंतर पुढे इथे खालील शब्द समूहातील अर्थ स्पष्ट करा. तर इथे सराव प्रश्नपत्रिका असल्यामुळे सगळे करा. आभाळ पेलती, पांघरून आभाळ, वांदर नळीचे. शब्द समूहातील अर्थ काय येतो तो स्पष्ट करायचा. काव्य सौंदर्य. बसू सूर्याचं रुसून पाहू चंद्रांक हसून. या काव्य पंक्तीतील भाव सौंदर्य तुमच्या शब्दात काय करायचं आहे? लिहायचा आहे इथे. साधारण 3 ते 4 ओळीमध्ये तिथे लिहा. स्थूल वाचनावर आधारित प्रश्न आहे 2 गुणांसाठी. तर बिग 5 ते थोडक्यात वर्णन करा. आणि दुसरं आहे, आता तयारी करताना दोन्ही करा. केनिया पार्क मध्ये फिरण्याचे थ्रिल खालील मुद्दा विचारात घेऊन लिहा. गेम ड्राईव्ह हा मुद्दा विचारात घेऊन करा. त्यानंतर भाषा अभ्यास, व्याकरणावरील कृती आहे. पुढील चरणाची मात्रा लिहून वृत्त कोणता आहे ते ओळखा. ओके. पहा दिंडी चालली पंढरीला. खालील वाक्यप्रचाराचा अर्थ सांगून कोणतेही 2. डोळे भरून येणे, कटाक्ष असणे, जीव तोडून काम करणे, याचा अर्थ. त्याच्यानंतर उपयोजित लेखन 4 गुणांसाठी कथा लेखन. ही जी कथा दिलेली आहे त्याच्यावरून कथा तयार करायची. ओके. घर, श्रीमंती, मैत्री, मदत या मुद्द्यांवरून तुम्हाला सुचेल अशी एक सुंदर कथा काय करायची तुम्ही तयार करायची आहे. इथं तुमचा इयत्ता 9वीचा जो 20 गुणांची सराव प्रश्नपत्रिका आहे मराठीची दुसरी ती पूर्ण होते. आधीच्या प्रश्नपत्रिका बघण्यासाठी खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे ती बघा. शिवाय WhatsApp ग्रुप पण जॉईन करा, कारण त्या नोट्स आणि इतर सगळी जी माहिती आहे तुम्हाला 9वीची सराव संच वगैरे असतील गणिताचे ते सगळे उपलब्ध आहेत. तर त्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर जाऊन काय करा, क्लिक करू शकता. ओके. थँक्यू.